हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नेहमीप्रमाणे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तर तुम्ही बऱ्याच दिवसांनी शूट करायला घेतलेला होता. म्हणजे याच्या आधी मी एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला होता. तर तो पोस्ट करताना मला वाटते की तो व्हिडिओ 7 ते 8 दिवसांपूर्वी आधी मी शूट केलेला होता. त्यानंतर त्याला व्हॉइस ओव्हरसुद्धा करून ठेवलेलं होतं. पण तो अपलोड करणं काही माझ्याच्याने शक्य झालेलं नव्हतं. म्हणजे माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती. त्याच्यामुळे मला व्हिडिओ काही अपलोड करायला जमलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे मग थोडासा लेट जो आहे तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला. आणि हा व्हिडिओ शूट करताना जवळजवळ 7 ते 8 दिवस जे आहेत तर ते गेलेले होते. म्हणजे 7 ते 8 दिवस मी काहीच शूट केलेलं नव्हतं. फक्त आराम जो आहे तर तो मी करत होते, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती. आणि जीविकाचे आजी आजोबासुद्धा घरी नव्हते. ते सुद्धा ट्रिपसाठी बाहेर गेलेले होते. त्याच्यामुळे सगळा कामाचा लोड हा माझ्यावरतीच होता. आणि तब्येत बरी नसल्यामुळे एवढं सगळं एकटीने मॅनेज करणं माझ्याच्याने काही शक्यच होत नव्हतं. म्हणून मग मम्मीला जे आहे तर ते मी इथे बोलून घेतलेलं होतं की थोडे दिवस का होईना ती माझ्यासोबत राहील. आणि थोडंसं जे आहे तर ते मला सुद्धा बरं वाटेल, कारण की एकदा जीविका स्कूलला गेली की मग दिवसभर घरामध्ये मी एकटीच असते. त्याच्यामुळे मग मला सुद्धा घरामध्ये करमत नव्हतं. आणि मग आजारी असलं की काहीच काम करावं असं वाटत नाही. असं वाटतं की फक्त झोपून राहावं किंवा मग काहीच करण्याची इच्छा आपली नसते. आणि माझ्यासोबत सुद्धा तसंच झालेलं होतं. त्याच्यामुळे मग मम्मीला जे आहे तर ते मी इथे बोलून घेतलेलं होतं. आता हा व्हिडिओ जो आहे ना तर त्या दिवशी मग सगळा स्वयंपाक वगैरे जो आहे तर तो मम्मीच करत होती 8 दिवस. मी फक्त जे आहे ते वरवरची कामे जी आहेत तर ती आपली करून घेत होते. जसं की घर झाडणं असू देत, बाथरूम क्लिनिंग करणं, देवपूजा करणं किंवा जीविकाचं आवरणं, तिला स्कूलला सोडवणं, हे सगळं जे आहे ते मी करत होते. आणि स्वयंपाक जो आहे तर तो मम्मीकडे होता. आणि आता मग आज मग थोडंसं मला छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. म्हणून मग मम्मीला म्हटलं की भाकरी वगैरे ज्या आहेत त्या करायच्या राहू देत, त्या मी करते. भाजी वगैरे जी आहे ती मम्मीने बनवलेलीच होती. मग फक्त भाकरी ज्या आहेत त्या बनवायच्या राहिलेल्या होत्या. आणि मग जीविकाला सुद्धा स्कूलला सुट्टी होती. त्याच्यामुळे सगळं जे आहे ते निवांत चाललेलं होतं. तर आता इथे मग भाकरी वगैरे ज्या आहेत त्या म्हटलं बनवून घ्याव्यात, कारण की आता जे आमच्याकडे गोठ्याचं जे काम वगैरे बघतात जे दादा, तर त्यांना सुद्धा डबा जो आहे तो द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग दुपारी जे आहे ते मी गरम गरम भाकरी बनवते. आता सकाळचा नाश्ता वगैरे होतो, पण तरीसुद्धा दुपारी मग एखादी एक्स्ट्रा भाजी जी आहे तर ती मला बनवावी लागते. आता मम्मी आहे तोपर्यंत मग सगळं भाजी वगैरे बनवणं हे मम्मीच ते काम जे आहे तर ते करत होती. कारण की मला काही इतकं गॅससमोर उभं राहावं असं सुद्धा वाटत नव्हतं. म्हणजे पूर्ण माझी जी एनर्जी आहे ना तर ती लो झालेली होती. घरामधलं कोणतंच काम जे आहे तर ते मी करत नव्हते. म्हणजे क्लिनिंगचं जे काही काम आहे ना माझं, त्यातलं कोणतंच काम जे आहे ते मी करायला घेतलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये क्लिनिंगचीच जास्त जे व्हिडिओज आहेत तर ते पाहायला मिळतात. पण यावेळेस असं झालेलं होतं ना की नाही, मी काही क्लिनिंग केलेली होती ना. किचन, हॉल, बेडरूम म्हणजे कशाचीच मी साफसफाई जी आहे ती केलेली नव्हती. नाहीतर मग असं घरामध्ये थोडीशी जरी धूळ दिसली ना तरीसुद्धा मला असं होतं की कधी ते मी क्लीन करायला घेते. पण यावेळेस असं झालेलं होतं ना की म्हणजे माझी काम करण्याची कॅपॅसिटीच नव्हती आणि इच्छासुद्धा होत नव्हती की आपण काहीतरी काम जे आहे तर ते करावं. कारण की पूर्ण एनर्जी जी आहे ती लो झालेली होती. मग 6-7 दिवस जे आहे ते थोडासा आराम केला, कारण की मम्मी होती. त्याच्यामुळे बरंचसं काम जे आहे तर ते मम्मी हँडल करत होती. आणि मग त्याच्यामुळे माझ्यावरती कामाचा काही जास्त लोड नव्हता. आणि मग आज मला थोडंसं फ्रेशसुद्धा वाटत होतं. म्हणून मग म्हटलं चला थोडंसं जे आहे ते आज आपण काम जे आहे ते करायला घेऊयात. मग स्वयंपाक जो आहे तो मम्मीने केलेलाच होता. फक्त भाकरी मी बनवल्या. त्यानंतर हे जे बॉबी वगैरे असतात ना तर ते जीविकाला खूप जास्त आवडतात. म्हणून मग म्हटलं चला तिच्यासाठी जे आहे तर ते आज आपण तळून घेऊयात. आणि आता आई असली की मग आपलं कसं असतं की थोडंसं काम जे आहे ते रेंगाळत आपलं काम जे आहे ते चालू असतं. आणि आपण काही करायला घेतलं तरी मग आपल्या आईचं असं असतं की राहू देत, मी करते, तू बस किंवा तू थोडासा आराम कर. त्याचप्रमाणे मम्मीचं सुद्धा होतं की राहू देत, हे मी करते, तू कशाला करते. शेवटी आई ती आईच असते. कितीही आपण नाही म्हटलं तरी सुद्धा तिचं असंच असतं की नाही राहू दे, थोडे दिवस मी करते, नंतर ते तुला करायचंच आहे म्हणून.
आणि आज सकाळी सकाळीच एक वाईट बातमी जी आहे तर ती आम्हाला कळलेली होती. त्याच्यामुळे सुद्धा दिवसभर काहीच करमत नव्हतं. म्हणजे जी गाय आम्ही आत्ता नवीनच खरेदी केलेली होती आणि तिला वासरूसुद्धा आत्ताच झालेलं होतं, जे की मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं होतं. तर ती अचानकच देवाघरी गेली. म्हणजे तिला काही त्रास होत होता का ते काही आम्हाला समजलंच नव्हतं. फक्त तिला थोडीशी कणकणी वगैरे येत होती आणि 7 ते 8 दिवस झालं रोज डॉक्टर जे आहेत तर ते तिला सलाईन वगैरे सुद्धा लावायला येत होते. पण मला असं वाटते की ज्यांच्याकडून आम्ही ती घेतलेली होती ना, तर त्याच वेळेस तिची तब्येत ठीक नसेल आणि त्याच वेळेस ती थोडीशी इथे आल्यानंतरनं सुद्धा तिचं खाणं-पिणं खूप जास्त कमी होतं. पण आम्हाला असं वाटत होतं की तिला थोडंसं इथे करमत नसेल किंवा मग आता तिची डिलिव्हरीची डेट जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे ती जेवण वगैरे करत नसेल, असा आमचा समज होता. पण नंतरनं मग आम्हाला समजलं की ती पहिल्यापासूनच आजारी आहे आणि डॉक्टर ज्यावेळेस आलेले होते, तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की तिची तब्येत पहिल्यापासूनच ठीक नसेल. आता आम्ही तर सगळे प्रयत्न जे आहे ते केले. म्हणजे डॉक्टर दोन्ही टाईम येत होते, औषधं वगैरे सुद्धा तिला चालू होती. त्याच्यासोबतच सलाईनसुद्धा सुरू होते. त्यानंतरनं जे काही आपलं घरगुती उपाय जे आहेत ते आम्ही करतो, ते सुद्धा सगळं सुरू होतं. पण तरीसुद्धा तिला काही शेवटपर्यंत बरंच वाटलं नाही. फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटत होतं की ज्यांच्याकडून घेतलेली आहे, तर त्यांनी ही गोष्ट जी आहे ती सांगायला हवी होती. म्हणजे त्याच वेळेस ट्रीटमेंट जी आहे ती चालू करता येईल. आणि आमच्या इथे ना ज्याप्रमाणे आपण घरातील माणसांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे आमच्या इथे सगळ्या गायांची, वासरांची काळजी जी आहे ती घेतली जाते. म्हणजे त्यांना थोडंसं जरी बरं नसेल वाटत ना, तर लगेच आमच्या इथे डॉक्टर येतात किंवा मग त्यांना औषधं वगैरे जे आहे ते चालू करतात किंवा छोटंसं वासरू जरी 2 दिवस जरी ते खात नसेल ना, तरीसुद्धा आम्ही लगेचच डॉक्टरांना बोलवतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण माणसांची काळजी घेतो ना, त्याचप्रमाणे आमच्या इथे गायांची किंवा वासरांची जी आहे ती काळजी घेतली जाते. आता दिवसभर आहेत ना असं थोडंसं चुकल्यासारखंच वाटत होतं किंवा करमतच नव्हतं. पण आता काय करणार, शेवटी आपल्या हातात जेवढे प्रयत्न होते तेवढे आपण सगळे केलेले होते. पण शेवटी जे व्हायचं तेच झालं आणि मग आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटत होतं. पण करणार काय असा सुद्धा एक प्रश्न होता. तर मग आता तिच्या आजी-आजोबा तर जीविकाचे इथे काही नव्हते. त्याच्यामुळे मग त्यानंतरनं जे काही सगळं करावं लागतं गाईचं, तर ते सगळं मग आम्ही केलेलं होतं आणि मग JCB वगैरे बोलून सगळं जे आहे ते खड्डा वगैरे घेऊन मग तिथे गाईला आम्ही पुरलं. सगळं मीठ वगैरे जे आहे ते सुद्धा टाकावं लागलं. सगळं जे आहे ते अगदी आम्ही व्यवस्थित केलं. तर मग आता म्हटलं बघूयात जेव्हा तिचे आजी-आजोबा येतील जीविकाचे, तर मग म्हटलं बघूयात आता ते काय म्हणतायत. तर आता इथे ना मग डब्बा वगैरे सुद्धा मी त्या दादांना जो आहे तो पॅक करून दिला. कारण की दुपारचं जेवण जे आहे ते सुद्धा त्यांना द्यावं लागतं. सकाळचा नाश्ता तर त्यांचा आमच्यासोबतच होतो. मग संध्याकाळचं जेवण, दुपारचं जेवण जे आहे तर ते मग त्यांना मी असं टिफिनमध्ये पॅक करून देत असते आणि शक्यतो आता मी दुपारचा स्वयंपाक जो आहे तर तोच करत असते, जेणेकरून जेवण जे आहे ते गरम-गरम देता येईल. आता थोडंसं थंड वगैरे झालं ना, तर मग ते जेवण काही जेवूशी वगैरे वाटत नाही. त्यामुळे मग माझं असं असतं की चला थोडासा वेळ आपल्याला लागेल, पण म्हटलं आपण जे आहे ते उरकून घेऊयात. आणि मग आता इथे भाकरी वगैरे झालेल्या होत्या. मग सगळे भांडी वगैरे जी आहे तर ती मी क्लीन करायला घेतली आणि मम्मीचं मग चाललेलं होतं भाजी वगैरे निवडणं किंवा इतर जी काही एक्स्ट्राची कामं असतात किंवा जीविकाला थोडंसं खेळवणं, हे जे आहे तर ते मम्मीचं काम सुरू होतं. आता जीविकाला खेळायचं म्हटलं तर मग एक जण तिच्यासोबत लागतं. त्याच्यामुळे मग दोघींचं छान जमतं. खेळणं वगैरे असू देत किंवा बाहेर बसणं असू देत, गप्पा मारणं वगैरे असू देत. मग म्हटलं तोपर्यंत आपण किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घेऊयात. आता मला आज अगदीच व्यवस्थित असं बरं वाटत होतं. काम करण्याचा सुद्धा थोडासा उत्साह जो आहे तो आज माझ्यामध्ये होता. त्यामुळे मग मम्मीला मी म्हटलं की राहू देत, कारण की 5-6 दिवस तर तिने मला अजिबातच काहीच काम जे आहे ते करायला दिलेलं नव्हतं. सगळं काम जे आहे तर तीच करत होती. सकाळी लवकर उठत होती माझ्यासोबतच आणि सगळं जे आहे ते आवरायला घेत होती. त्याच्यामुळे मग मला सुद्धा कामाचं जास्त काही टेन्शन नव्हतं आणि क्लिनिंगचं तर मी काहीच काम जे आहे ते करायला घेतलंच नव्हतं. जेवढं माझी रोजची कामं होती ना, तर तीच मी आवरून घेत होते आणि भरपूर असा आराम जो आहे तर तो मी 7 ते 8 दिवसांमध्ये केला. म्हणजे जी माझी डेलीची बेसिक कामं असतात ना, तर तीच मी केली. ज्या दिवशी आपल्याला बरं नसतं किंवा आपली तब्येत ठीक नसते, त्या दिवशी मला असं वाटतं की आपण एक्स्ट्राचं असं काहीच करायचं नाही, जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे बरं वाटत नाही. आणि माझं तरी तसंच आहे. जेव्हा माझ्यामध्ये कामाची एनर्जी असते ना, त्या दिवस मी खूप जास्त काम जे आहे ते करायला घेते. पण एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला सुद्धा दमायला होतं. शेवटी शरीर आहे, मशीन नाही, कधीतरी थकायला होणारच. मग त्या दिवशी मी काहीच करत नाही, एक्स्ट्राचं असं काहीच काढत नाही. फक्त जी आपली रोजची कामं असतात ती तर आपल्याला नित्यनियमाने करावीच लागतात. मग ते स्वयंपाक असू देत, मुलांचं आवरणं असू देत, घरातली धुणी भांडी वगैरे करणं असू देत, ते आपल्याला करावंच लागतं. तर आता इथेच ना दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि त्याला छान अशी साईसुद्धा आलेली होती. तर मग म्हटलं चला साई जी आहे ती आधी काढून घेऊयात आणि त्यानंतर दूध जे आहे तर ते गरम करायला ठेवूयात.
तर आता इथे मग एका तांब्यामध्ये ना साय मी साचून ठेवत असते. तर एक तांब्या ऑलरेडी माझा भरलेला आहे आणि आता हा जो दुसरा तांब्या आहे ना, तर तो सुद्धा आता माझा भरायला आलेला आहे. तर आता म्हटलं आधी दूध जे आहे ते गरम करायला ठेवूयात आणि त्यानंतरनं मग आम्हाला जेवणसुद्धा करून घ्यायचं होतं. आता जीविकाला सुट्टीच होती, त्याच्यामुळे मग दुपारी आम्ही लवकरच जेवण जे आहे ते करून घेतलं. कारण की स्वयंपाक जो आहे तर तो गरम-गरमच होता. तर मग म्हटलं चला आधी जेवण करून घेऊयात. दुपारी छान असं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतरनं मग आम्ही दोघी जे आहे ते गप्पा मारत बसलो. आता आई इथे आहे तोपर्यंत मग इकडचं-तिकडचं जे आहे ते बोलणं वगैरे होतं. कारण की लांबच्या ठिकाणी काही आपल्याला जाता येत नाही. म्हणजे ते आपलं आजोळ असू देत, मामाचं घर असू देत किंवा मावशीचं घर असू देत. मग इकडच्या-तिकडच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आमच्या सुरू असतात. मग थोडंसं गप्पा वगैरे मारल्या, त्यानंतरनं थोडा वेळ आराम केला आणि मग म्हटलं चला आता आपण फ्रेश होऊयात. आता 4चा टायमिंग झालेला होता, त्याच्यामुळे मग चहा जो आहे तर तो ठेवायचा होता. तर मग मम्मी म्हटली की मी ठेवते चहा तोपर्यंत तू थोडीशी फ्रेश हो आणि संध्याकाळचा जो चहा आहे ना तर तो मम्मीच बनवते. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम चहा जो आहे तर तो मम्मीकडेच असतो बनवण्याचं काम. आणि आता जोपर्यंत मम्मी आहे तोपर्यंत मग म्हटलं चला आपण सुद्धा मम्मी चहाचं जे जेवण आहे तर ते करूयात. कारण की मग एकदा ती गेली की मग ज्यावेळेस आम्ही सुट्टीला जाऊ त्याच वेळेस मग मम्मी चहाचं जे जेवण आहे ते करता येतं. आणि मम्मी माझी खूप छान स्वयंपाक बनवते. म्हणजे अगदी तिने साध्या सिंपल पद्धतीने जरी काही बनवलं ना तरीसुद्धा ते खूप टेस्टी लागतं आणि मला तर खूप जास्त आवडतं. तर मग आता म्हटलं मम्मी चहा ठेवते तोपर्यंत मग म्हटलं चला आपण थोडंसं फ्रेश जे आहे तर ते होऊयात. जीविकाला सुद्धा मग रेडी केलं आणि मग आता मी चहा जो आहे तर तो घेत होते आणि जीविकाचं चाललेलं होतं की तिला बाहेर जे आहे ते खेळायला जायचे. तर म्हटलं आधी चहा घेऊयात आणि त्यानंतरनं मग म्हटलं तिला थोडंसं बाहेर वगैरे फिरून आणूयात. आता 4 ते 5चा टायमिंग झाला ना की पुन्हा जे आहे ते माझ्या रुटीनला सुरुवात होऊन जाते. तर आधी चहा जो आहे तर तो घेतला. त्यानंतरनं मग गायांना धारा वगैरे काढण्यासाठी बादल्या वगैरे ज्या आहेत त्या मला धुवून द्याव्या लागतात आणि मग लगेचच पिशव्या जे आहेत ते सुद्धा पॅकिंग कराव्या लागतात. मग आधी जीविकाला थोड्या वेळ अभ्यासासाठी बसवलं आणि मग म्हटलं चला दिवाबत्ती जी आहे ती करून घेऊयात. कारण की 6 वाजलेले होते. मग घरं वगैरे सुद्धा मी झाडून घेतलेली होती. आता जी काही आपली संध्याकाळची बेसिक कामं आहेत ना ती आपल्याला करावीच लागतात. जसं की कपड्याच्या घड्या वगैरे घालणं, घरं वगैरे झाडणं, चहा वगैरे ठेवणं, मुलांचा टिफिन आहे तर तो फिनिश केलेला आहे की नाही ते पाहणं, बॅगेतून तो बाहेर काढून ठेवणं, हे सगळं जे आहे ते आपल्याला नित्यनियमाने करावंच लागतं. जी रोजची कामं आहेत तर ती तर काही आपली चुकत नाहीत. मग आधी देवासमोर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि मग बाहेर आम्ही दोघीजण येऊन बसलेलो होतो. तर जीविकाचं चाललेलं होतं इथे बाहेर खेळणं. तोपर्यंत मग म्हटलं भाजी जी आहे ती आपण निवडून घेऊयात आणि जोपर्यंत मग माझी दिवाबत्ती वगैरे चाललेली होती तोपर्यंत मम्मी शेतातून येत नाही कांद्याची पात जी आहे तर ती घेऊन आलेली होती. तर मग म्हटलं चला ती सुद्धा आपण निवडून घेऊयात आणि संध्याकाळचं आमचं चाललेलं होतं की कांद्याची भाजी वगैरेच आपण बनवूयात. आता बऱ्याच दिवसानंतर एखादी पालेभाजी खाल्ली ना तर ती खायला खूप छान लागते आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा होते. तर मग म्हटलं चला दोघीजणी जे आहे ते पटकन निवडून घेऊयात. आता स्वयंपाक जर करायचं म्हटलं ना तर दोघीजणी जर असतील ना तर तो पटकन होतो आणि एकीनेच करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागतो. आता भाजी वगैरे बनवणं, कुकर वगैरे लावणं हे सगळं जे आहे ते मम्मी करत होती. फक्त भाकरी ज्या आहेत तर त्या माझ्याकडे असायच्या. आता मग म्हटलं भाजी वगैरे निवडून द्यावी आणि मग तोपर्यंत जीविकासुद्धा थोड्या वेळ खेळेल. आता कसं मुलांना थोडंसं खेळायला वगैरे भेटलं तर छान वाटतं. नाहीतर दिवसभर घराघरामध्येच जर त्यांना बसायचं म्हटलं तर मुलंसुद्धा थोडीशी चिडचिडी होतात किंवा मग मोबाईल पाहणं वगैरे जे आहे तर ते त्यांचं सुरू असतं. त्याच्यामुळे मग थोड्या वेळ म्हटलं तिलासुद्धा छान वाटेल, फ्रेश वाटेल आणि मलासुद्धा आज खूप जे आहे ते फ्रेश वाटत होतं, छान वाटत होतं. म्हणून मग मी सुद्धा थोडा वेळ जे आहे तर मग ते बाहेर येऊन बसलेले होते. आता भाजी निवडण्याचं काम तर आमचं चालू होतं, पण आमच्या गप्पा मात्र काही संपतच नव्हत्या. म्हणजे इकडचं तिकडचं जे आहे ते बोलणं आमचं सुरू होतं आणि स्पेशली लेडीजचं कसं असतं की एखादा विषय आपल्याला भेटला तर त्यावरती आपण बराचसा वेळ जो आहे तो बोलू शकतो. त्यानंतर स्वयंपाक झाला, आमची जेवणं वगैरे झाली आणि संध्याकाळची वेळ होती आणि मग यांनी आईस्क्रीम आणलेली होती. तर म्हटलं चला मम्मीला सुद्धा आईस्क्रीम जी आहे ती देऊयात आणि मग आपण सुद्धा खाता येईल. आता जीविकाला जे आहे तर ते आईस्क्रीमपेक्षा तिला चोकोबार खूप जास्त आवडतो आणि चोकोबार जर नसेल तर मग ती स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणा किंवा व्हॅनिला फ्लेवर तिला आवडतो. तर मग तिने तिच्यासाठी घेतलेला होता चोकोबार आणि मग इथे ना मी मम्मीसाठी मँगो आईस्क्रीम जी आहे तर ती तिला देत होते. कारण की मम्मीला चोकोबार वगैरे जास्त काही आवडत नाही आणि कुल्फीसुद्धा तिला जी माव्याची वगैरे असते ना तर तीच तिला आवडते. अशी जी सिंपल वगैरे कुल्फी असते ना ती तिला काही इतकी जास्त आवडत नाही. त्यामुळे मग म्हटलं चला मँगोची आईस्क्रीम आहे तर मग तीच देऊयात. आणि सध्या आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे असं थंडगार जे आहे ते खावंसं वाटतं आणि आता उन्हाळ्याचे दिवस जे आहे ते सुरू झालेले आहेत त्यामुळे घरामध्ये आईस्क्रीम येणं किंवा ताक, लस्सी
दही असे पदार्थ जे आहेत ते आपल्या घरामध्ये सगळ्यांच्यात दिसून येतात. आणि जीविकाला आणि मला तर खूप जास्त आईस्क्रीम खायला आवडते. मग ते थंडीचे दिवस असोत, पावसाळ्याचे असोत किंवा उन्हाळ्याचे असोत. आता येतानाच हे 2-3 पॅकेट जे आहे तर ते घेऊन आलेले होते. तर मग आता म्हटलं चला सगळ्यांना जे आहे ते आज आपण आईस्क्रीम देऊयात. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना असं थंडगार खायला सुद्धा खूप छान वाटतं. मग टीव्ही पाहत जे आहे तर ते आईस्क्रीम जे आहे तर ते आम्ही मस्तपैकी असं एन्जॉय करत होतो. तर आता 2च दिवस राहिलेले होते. 2 दिवसानंतर ना मम्मी पुन्हा घरी जाणार होती. मग म्हटलं चला थोड्याशा गप्पा गोष्टी ज्या आहेत ते होतील आणि थोडा वेळ जो आहे तो सुद्धा मम्मीसोबत आपल्याला घालवता येईल. तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते. आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.